मोहोळचे माजी आमदार रमेश कदम शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। मोहोळ विधानसभेसाठी रमेश कदम हे इच्छुक असल्याचे कळतंय। विधानसभा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्याचा रमेश कदमांचा निर्धार आहे आणि याच निर्धाराखातर ते आता शरद पवारांच्या भेटीसाठी गेले। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, मोहोळचे माजी आमदार जे आहेत ते आता शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। रमेश कदमांची इच्छा आहे की त्यांनी त्या विधानसभेमधून निवडणूक लढवावी, तर या भेटीमधून काही साध्य होऊ शकते का? जर पाहिलं तर जे मोहोळमधले सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे यशवंत माने हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले असताना मोहोळच्या जागेवर नेमका राष्ट्रवादीकडे उमेदवार कोण याची चर्चा सुरू असतानाच आता रमेश कदम या जागेतून इच्छुक आहेत अशी चर्चा जी ती समोर येते आणि त्यासाठी शरद पवारांच्या भेटीला ते रमेश कदम आता पोहोचलेले पाहायला मिळतात। खरं तर रमेश कदम यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरून तुतारी हातात घेऊन किंवा मग तुतारी या चिन्हावर उमेदवार असणार अशी चर्चा आहे आणि त्यासाठी आज रमेश कदम हे ते शरद पवार यांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत होते।